मी हे का मुद्दामून परत तुला विचारते की कारण बऱ्याच जणांना ना वात आणि इट्स मेनली आयुर्वेदाशी बेस्ड आहे की कफ बॉडी, वात बॉडी आणि पित्त बॉडी. सो तुला हे कसं कळलं की माझी वात बॉडी, तू कोणत्या आयुर्वेदिक डॉक्टरांना कन्सल्ट केलंस आणि मग की बा हे जेनेटिक आहे का, तर मग त्या दृष्टीने मी नुसतं स्ट्रेचिंग तर तू म्हणतेस पण त्या दृष्टीने आणखीन काही तुझ्या आहारामध्ये पण तू काही चेंजेस केलेस का की ते तुला होऊ नये म्हणून? आय थिंक पॅन्डेमिकपासून मला ते लक्षात यायला लागलं कारण तेव्हा लाईफस्टाईल पण बदलली. मी आमचं पुण्यातलं घर खूप लहान आहे, म्हणजे असं मी याला एक सेपरेट रूम, वर्कआउट वगैरे असं काही नव्हतं, मोटिवेशन काही नव्हतं कारण मी ग्रुपमध्ये एक्सरसाइज करायचे रीमासोबत. सो ग्रुपमध्ये मला जास्त एनर्जी येते, सो मी सेल्फ मोटिवेशन नाही आहे मला. करेक्ट. पण तेव्हा मग मला खूप आखडायला लागलं सगळं आणि अजूनही मी आता सकाळी उठले आणि असं काही स्ट्रेच केलं की कडकड 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 सगळे आवाज येतात. तर मला असं वाटलं की नाही, आय थिंक आय शुड टेक केअर ऑफ दॅट. मी तूप पिते त्याच्यासाठी कारण आतून वंगण पाहिजे. सो मी तूप रेग्युलरली पिते जे मला आयुर्वेदिक डॉक्टरांनी पण सांगितलंय. आणि मला एक पोस्ट पॅन्डेमिक आपल्या इंजेक्शन्स आपण जेव्हा घेतले त्यानंतर मला स्किन रॅशेसचा खूप त्रास सुरू झाला. लाईक वॅक्सिन्समुळे काय माहिती कशा. पण त्याच्यानंतर मला अचानक हाईव्स म्हणजे आपण सुरू झाले, शीतपित्त आणि भयंकर चालू झालं. आणि मग मी आय रश टू आयुर्वेदिक डॉक्टर. मग त्यांनी मला माझी नाडी परीक्षा करून सांगितलं की आय हॅव अ वात पित्त दोषा. अच्छा. सो मग अकॉर्डिंगली मग ती औषधं घेणे, मग त्यांच्या त्या गोळ्या खाणे ते चालू होतं. पण आहारात पण थोडेसे बदल कर. खूप पित्ताचं काही म्हणजे काजू, शेंगदाणे आता मला खाता येत नाही. टू बी रिअली व्हेरी केअरफुल व्हॉट एम आय इटिंग, जे मला खूप आवडतं. पण मग कधी कधी खूप कंट्रोल केल्यावर कधी कधी खाते. मग मला माहिती असते की आता मला पुढचा 1 दिवस 2 दिवस त्रास होणार आहे, मग ती मी मेंटली तयारी करते. पण इतकं पण मन नाही मारत, मग थोडं इंट्रोड्यूस करते. पण तो अजून सॉल्व्ह नाही झाला मॅटर. तो आय स्टील फिगरिंग आउट की काय फूड ॲलर्जीज आहेत. डस्ट ॲलर्जी आहे, पोलन ॲलर्जी आहे, मला फॅब्रिकची ॲलर्जी आहे. मला पण आहे डस्ट ॲलर्जी. ज्वेलरी ॲलर्जी आहेत मला. सो इवन मी शॉपिंग करायला जातो. लोकांची ॲलर्जी नाही आहे ना? नाही, ती पण आहे. थोडं त्या लाफ्टर मध्ये थोडं काही नाही, म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस. आय वॉज लाईक ब्लँक झाले. पण ते चांगलं आहे, लोकांची ॲलर्जी नाही ना, मग ठीक आहे. ठराविक लोकांची असेल तरी ठीक आहे. नाही असं काहीच नाहीये. इतकं कॉम्प्लिकेटेड नाही करून ठेवलं. व्हेरी दॅट वे व्हेरी सॉर्टेड. गुड. पण तुला म्हणजे वर्कआउट किंवा फिटनेसमध्ये तू या क्षेत्रात आल्यानंतर जास्त करायला लागलीस का त्याआधी करत होतीस का नव्हतंच, काही तुझा संबंधच नव्हता? मी शाळेत खूप जाड मुलगी होते. चल नाही 10वी पर्यंत अत्यंत जाड मुलगी होते. अर्थात मी खूप स्पोर्ट्समध्ये, मी फुल टाइम स्पोर्ट्समध्ये होते. मला त्याच्यातच करिअर करायचं होतं. पण मग 10वीत माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्यानंतर सगळंच बदललं. पण माझा इतका डाएट, म्हणजे मी खूप खायचे बिंग अ स्पोर्ट्स गर्ल, की ते माझा डाएट कमी नाही झाला. पण मी एका जागेवर बसून राहिले 4-5 महिने. त्यामुळे आय पुट ऑन अ लॉट ऑफ वेट तेव्हा. पण तेव्हा काही जाणवलं नव्हतं आणि फिगर आणि फिटनेस. पण कॉलेजमध्ये आल्यानंतर मला लक्षात आलं की आय एम नॉट फीलिंग गुड अबाउट इट. मग मी पर्वती रोज चढायचे, उतरायचे. सकाळी 4 वाजता जायचे, ते सकाळी 7 वाजता घरी यायचे. सो मी 6 वेळा पर्वती चढायचे, उतरायचे, शाहू मैदानात रनिंग करायचे, स्ट्रेचिंग करायचे, सूर्यनमस्कार करायचे. आणि आय लॉस्ट दॅट वेट कॉलेजमध्ये. सो मला खेळायची खूप आवड आहे. आणि कोणता खेळ पर्टिक्युलरली? मी आता मध्यंतरी बॅडमिंटन खेळत होते. करेक्ट, मी बघत होते तुझे रील्स आणि स्टोरी. पण मला खेळ हा प्रकार खूप आवडतो. मला तू असं रोज जिमला जायला सांगशील तर मला कंटाळेल, पण तू रोज खेळायला चल म्हणालीस की मी लगेच यायला.